तर ठाण्यातल्या भाजप आणि शिवसेनेच्या वादाची ठिणगी काही विस्तार विजत नाहीये. आता एक कार्यक्रम झाला 3 तारखेला, टोलवाटोलवी केली जाते की हा कार्यक्रम आमचा नव्हता, हा कार्यक्रम MMRDAचा होता, त्यांनी करायला पाहिजे होतं, महापौर म्हणतात वैयक्तिक कार्यक्रम होता. तुम्हाला नेमकं या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं का? कोणाचा कॉल आला होता का? किंवा निमंत्रण आल्याच्या नंतर तुमचा काय निर्णय होता? हे अशा प्रकारचं जे काही वाद होतो हे नेहमीच झालेलं आहे. हे काही आम्हाला नवीन नाही. कधी बॅनर दाखवले जातात नाव टाकल्याचे, कधी निमंत्रण पत्रिका दाखवली जाते की हे काय नाव टाकलेलं आहे आणि प्रत्यक्ष सांगितलं जात नाही. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळेला भाजप सेना आणि निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला विकासाचे कार्यक्रम होतात त्यावेळेला शिवसेना ही योग्य नाही आहे आणि ही वेळोवेळी घडतं आहे. आता महापालिकेतल्या आमच्या उपमहापौराला पण निमंत्रण नाही, आमच्या आमदाराला पण विधान परिषदेतल्या निमंत्रण नाही. हा कुठला प्रकार आहे? काही आचारसंहिता आहे की नाही? आणि मग हक्कभंग आणला तर म्हणणार की बघा यांनी असंच केलं म्हणून. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये महापालिकेची पण चूक आहे. महापालिकेने पण वाहवत जाता कामा नये आणि सत्तारूढ पक्षातल्या शिवसेनेने देखील हे बघायला पाहिजे. हे कुठे तुम्ही अचानक कार्यक्रम दरवेळेला ठरवायचा, म्हणजे जणू काही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं पण येणार कसे नाहीत हे बघायचं. अशा प्रकारचं कार्यकर्त्यांचं देखील नेहमी म्हणणं पडतं आणि हे आज नेहमी झालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, नाहीतर भारतीय जनता पार्टीला कायमचा बहिष्कार टाकायला लागेल. अशा प्रकारे तुम्हीच विकासाचे शिल्पकार असं तुम्हाला जर टिमकी मिरवून घ्यायची असेल आणि टाळायचं असेल तर मग कायमचाच आम्ही येत नाही ना, म्हणजे याच्यामध्ये भानगडच नको. सर, पण एकीकडे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद पाहायला मिळत होता. कुठेतरी त्याचा बदला म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती झाली का? काही कल्पना नाही, परंतु नवी मुंबईमध्ये नाही दिलं तर एवढी छाती बडवून बोंबाबोंब करता. अहो इथे तर नेहमीच करताय. आणि त्याच्यामुळे ही आपण संहिता पाळली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी मग तो MMRचा कार्यक्रम असो, शासनाचा असो, महापालिकेचा असो, त्या ठिकाणी जो जो प्रोटोकॉल आहे त्या साधी गोष्ट आहे हो, तो प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. विरोधी पक्षातल्या आमदारांना निमंत्रण दिलं जातं. एकाच मंचावर उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातले आमदार बसतात, मात्र सत्ताधारी आमदारांना आमंत्रण नाही. त्यांच्या निमंत्रणावरून मी जास्ती काही बोलणार नाही, पण ते जरा जास्ती जवळचे असतील. मध्यरात्री देखील त्यांच्याकरता सह्या केल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं काही वेगळं नातं असेल. त्याच्यामुळे त्यांना बोलवण्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. पण आम्ही तर तुम्हीच युती करता ना, तर आम्ही तर तुमची जीवाभावाची इतक्या वर्षापासून आहेत, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, तिसरं इंजिन इथे आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वागणूक देत असाल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते अस्वस्थ झाले तर याच्यामध्ये काय त्यांची चूक आहे? महापौर असं म्हणतात की हा वैयक्तिक कार्यक्रम होता, महापालिकेचा होता. जो महापालिकेचा कार्यक्रम होता त्याला माझ्याकडून मी स्वतःहून सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं. नाही, आता महापौरांचं म्हणणं एक, त्यांच्याच पक्षातल्या दुसऱ्या मंडळींचं म्हणणं दुसरं. तर त्यांनी पण त्यांचा ताळमेळ साधण्याची गरज आहे. कारण की शेवटी आपल्याला अंतिम आपलं ध्येय काय आहे की ठाणेकरांच्या दृष्टीने त्यांची सेवा करणं, विकास कामं करणं आणि त्यांना ठाण्यातल्या लोकांना एक विश्वास निर्माण करणं की आम्ही या ठाण्याचा विकास जो आहे तो गतिमान करणार आहोत. आता त्यांनी त्यांच्यामध्ये दुरुस्त करायला पाहिजे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पुण्यामध्ये शिवसेना एकट्याने ठाणेकरांच्या विकास कामाचं श्रेय गाठण्याचा प्रयत्न करते. नाही, काय त्यांच्या मनात असतं काही कल्पना नाही, पण असं कधी होत नसतं की तुम्ही फक्त उद्घाटन केली म्हणजे विकासाचं श्रेय तुम्हाला. त्याच्यामुळे अशा प्रकारचं काही करण्याची गरज नाही. याच्यामध्ये तातडीने माननीय पालकमंत्र्यांनी देखील हे दुरुस्त करायला पाहिजे, संबंधितांना सूचना द्यायला पाहिजेत. मी तर वेळोवेळी जे सांगतो ते करतच नाहीत. महापालिकेच्या अजून स्टँडिंग कमिटी नाव किती महिने झाले, आता कुठे तुम्ही त्या प्रभाग समितीचे करायला निघाले. 1 महिन्याच्या आत निवडणूक संपल्यानंतर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बसल्यानंतर या सगळ्या कमिट्यांच्या ज्या आहेत त्या नियुक्त्या निवडणुका ज्या आहेत ते झाल्या पाहिजेत.
परंतु करायलाच तयार नाही. त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही की का करत नाहीत. आता कुठली पुढे काही निवडणुकी नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करणं हे देखील काम आहे. शेवटचा प्रश्न, आता जी मागणी करण्यात येते उपमहापौरांकडून की हे संपूर्ण जे उद्घाटन आहे ते पुन्हा करण्यात यावे, यावर तुमची भूमिका काय? नाही, त्यांनी त्यांची ही भावना व्यक्त केली की असं होत असेल तर मग आम्ही देखील वेगळं उद्घाटन करू का शासकीय पद्धतीने. ही एक भावना त्यांनी त्यांची व्यक्त केली. त्यांच्या मनातला राग आणि संताप जो आहे तो त्यांनी त्या माध्यमातून व्यक्त केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.